महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचे सचिव यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले। मागण्या मान्य होईपर्यंत काळ्या भीती काम बंद आंदोलनाचा इशारा दिला। या निवेदनावर कृष्णा कटारे, अनिल तिगोटे, अशोक राठोड, जावेद पठाण, धम्मदीप कळमकर, भगवान मामटवार, परमेश्वर जाधव, अनंता घाईक टिळक, भगवान यमगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज आम्ही महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सर्व काम करणारे कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। मागच्या काही काळामध्ये किंवा काही वर्षापासून पाहत असाल तर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी असतो की आमच्या मार्फत सर्व ग्रामीण भागामध्ये एक गरजू कुटुंबांपर्यंत आम्ही सर्व योजना पोहोचवतो आणि आमच्या मार्फतच ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली जात असते। परंतु आमच्या ज्या वैयक्तिक मागण्या आहेत, जसं की 10 वर्ष झालेल्यांना परमनंट करणं, कायम करणं, अशा कुठल्याच निर्णयावरती शासन प्रभावीपणे ठोस निर्णय घेत नाही आहे। ही अत्यंत खेदजनक बाब आहे। तसा इतर भागांचं पाहिलं असता इतर कर्मचाऱ्यांना 10 वर्ष झालेल्यांना, सेवा झालेल्यांना परमनंट करण्यासाठीचं ठोस पावले उचलल्याच्या शासनाने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। परंतु महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी जे काम करत आहेत त्यांच्याबद्दल मात्र कुठलाही विचार या ठिकाणी शासनाने केलेला नाही। तर याच्या निषेधार्थ आम्ही उद्यापासून म्हणजे 23 तारखेपासून आम्ही 3 दिवस काळ्या फिती लावून आम्ही ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये काम करणार आहोत। त्याच्यानंतर पुढची भूमिका आमची संघटना ठरवणार आहे। त्याचबरोबर 27 तारखेपासून जर आमच्या या निर्णयावरती, आमच्या या मागण्यांवरती जर कुठला ठोस निर्णय झालेला नाही तर 27 तारखेपासून आम्ही संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहोत आणि पुढची भूमिका ही आमची मुंबईला आझाद मैदानावर ठरेल। योजना अंतर्गत आम्ही सर्व पंचायत समिती पूर्ण अंतर्गत सर्व कर्मचारी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। पूर्ण महाराष्ट्रभर आजच्या तारखेमध्ये आम्ही कंत्राटी कर्मचारी साहेबांना निवेदन देऊन विनंती करणार आहे किंवा आमचं 23 तारखेपासून आंदोलन सुरू होणार आहे। आंदोलनाची रूपरेषा अशा पद्धतीने आहे की 23/1/2026 पासून ते 27/1/2026 पर्यंत आम्ही काळ्या फिती लावून नोंदवणार आहोत, निषेध नोंदवणार आहोत आणि 27 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत काम बंद आंदोलन करणार आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे की कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कंत्राटी कर्मचारी जीवाची पर्वा न करता आम्ही या योजनेला राबविलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये योजना एवढे प्रभावीपणे राबवली गेली आहे की इतर राज्यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आदर्श घेऊन त्या इतर राज्यामध्ये सुद्धा आपली ही महात्मा गांधी रोजगार हमी योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत आहे। पण आमच्यावर अन्याय होतो आहे, वारंवार आमच्यावर अन्याय होतो आहे, कारण आमचं पेमेंटसुद्धा वेळेवर होत नाही आहे। दुसरी गोष्ट, हे भरती जी चालू आहे हे S2 कंपनीला दिल्यामुळं भरती पद्धतीवर सुद्धा शंका येण्याची वाव आहे। त्यामुळे आमचं सगळ्याचं म्हणणं एकच आहे किंवा आमच्या संघटनेच्या वतीनं असं सांगण्यात येण्यात आहे किंवा आमची जी नियुक्ती आहे राज्य असोसिएशनमार्फतच आमची करण्यात यावी, आम्हाला आरोग्य विमा मिळावा आणि आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावे, अशा पद्धतीच्या काही प्रमुख मागण्या येतात। बाकीचं जे काही पुढचं डिसिजन असेल, निर्णय असेल, ते स्टेट लेवलची आमची जी संघटना घेईल त्याला आम्ही फॉलो